जिल्ह्यातील सातपुड्यातील दुर्गम भागात आजही रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत माली आंबा जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बांबूच्या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे। डाब ग्रामपंचायतीतील 6 पाड्यांना जोडणारा हा बांबूचा पूल असून या 6 पाड्यांची लोकसंख्या सुमारे 1900 आहे। वन विभागाच्या परवानगी अभावी माली आंबा येथील वरखडी नदीवर साकव पूल उभारण्याचे काम रखडले आहे। ग्रामपंचायतीकडून 3-2 अंतर्गत प्रस्ताव सादर करूनही वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। धोकादायक बांबूच्या पुलावरून विद्यार्थी, गर्भवती महिला आणि सर्पदंश झालेल्या रुग्णांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या धोकादायक बांबूच्या पुलावर ग्रामस्थ काय बोलले हे पाहूया। माली आंबा पाडा मुलाला जायला यायला ते मोठा पूर येतो ना, म्हणून ते मुलाला त्रास होतो। आम्हाला पूल पाहिजे होते सर। गेल्या वर्षी ती सांगितले होते, आले होते तेव्हा आपले कलेक्टर मॅडम बी आली होती, त्यांना बी बघून गेले ते। आपले दादा, आमचे दादा बी आले होते, ते पण बघून गेले, तरी आमची पुलाची मंजूर नाही झाले ना। त्यांना अक्कलकुव्याला बी 10वी वाले, 12वी वाले पण जाते आहे, 5वी वाले मुले पण जाते आहेत, सगळे मुले जाते आहेत। त्यांना बी पावसाळ्यात त्रास होतो आणि आपले आजारी राहते ना, त्याला घ्यायला बी त्रास घेऊन जातात ना सगळं। ते पण आपल्या शेवटी बांधून घेऊन जाते ना। आणि दरवर्षी ते आम्ही पूल बांधतो, खाजगी बांधतो ना, आमचे बांबू सगळे दरवर्षी बांधून गावून जाते, अजून बांधते। असं आम्हाला पूल पाहिजे होतं। गणेश काकड्या वसावे आहे, मी ग्रुप ग्रामपंचायत डाबचे। त्यासाठी आम्ही वारंवार प्रस्ताव दिलेला आहे। आता समजा वन विभागामध्ये येतो म्हणून आम्ही 3-2चा प्रस्ताव सादर केलेला आहे। 9/12/2025 या तारखेला आम्ही होती घेतलेली त्यांची। तो आतापर्यंत आमच्या त्यांची परवानगी भेटलेली नाही आम्हाला वन विभागाकडून। आणि आम्ही शासनाला पण वारंवार कळवत आहे की आम्हाला इथे साकव पुलाची गरज आहे। इथे अंगणवाडीचे मुलं पण आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेचे मुलं आहे आणि इकडच्या गावामधले वयोवृद्ध आणि जो डिलिव्हरी पेशंट असतात ना, एमर्जन्सी, त्यांना पण आम्ही हाच रस्त्याने घेऊन जातो। तर आम्हाला इथे फार गरज आहे। तर एवढं शासनाला बोलून आम्ही विनंती करतो की इथे साकव पुलाची व्यवस्था व्हायला पाहिजे। इथे आमचे पाडे आहे, समजा एक माली आंबा, त्याच्यानंतर दोनापाणी पाडा, त्याच्यानंतर तामनाई मालपाडा, त्याच्यानंतर इर्यापिर्या डोंगरपाडा, त्याच्यानंतर पिपलोदो पाडा, त्याच्यानंतर एक निल्यागोवा पाडा, असं करून आमचे 6 पाडा आहे। समजा जवळपास इथे 18 ते 1900 असं म्हणजे लोकसंख्या अंदाज बोलतो, एवढी असतील। आमचे रस्ताच बंद होऊन जातो, इथून आम्हाला इकडनं तिकडे जाता जमत नाही। तर आमच्या शाळेतले मुलं पण त्या दिवशी आम्हाला थांबावं लागतो। तर इथे जास्त मोठा पाऊस राहिला तर आम्हाला त्याची जबाबदारी पण घेत नाही ना आम्ही। कसं आहे, आम्ही घेतली तर ते पालक म्हणणार आम्ही तर तुमच्या भरोश्यावर पाठवले होते, तुम्ही का बरं लक्ष दिलं नाही। पण इथं काही घटना जर झाली तर असा विषय होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्हाला त्या दिवशी जास्त पाऊस पडला त्या दिवशी शाळा म्हणजे आम्ही सांगतो की भाई येता जमेल तर या, नाही तर थांबून घ्या। वरखडी नदी असं करून जाणीव आहे। हे अक्कलकुव्याकडे जे निघत आहे ना, तेच नदी आहे। इथून दोनों म्हणजे डोंगरावरून असं म्हणजे असं आहे ना, त्याच्यामुळे जास्त पाऊस जमत जातो। त्याच्यामुळे म्हणजे असं कोणाला इकडनं तिकडे निघता जमत नाही। आणि हे मोठे मोठे दगड आहे ना साहेब, ते पण असंच म्हणजे नदीने आलेले, इथले नाही, ते वरून आलेले। एवढी म्हणजे जोराने ते नदी येते। त्याच्यामुळे आम्ही इथे जवळपास हे गाव बसलेलं आहे स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत इथे वन विभागाचा म्हणजे एरिया येतो म्हणून आम्हाला काही सुविधा भेटली नाही। शासनाला निवेदन करतो की आम्हाला कुठेतरी याची व्यवस्था करावी, रस्ता बनवायला म्हणजे आम्हाला त्याची परवानगी भेटावी।